पहिला प्रश्न बघा, मुरुमदेवाचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे नव्याने दिलेली आहे? शिवरायांनी जे 300 पेक्षा जास्त किल्ले जिंकले, डागडुजी केली आणि बांधले, मग त्याच्यामध्ये जे किल्ले सर्वप्रथम मोडकळीस आलेले होते त्याची नव्याने डागडुजी करून तो किल्ला उभारण्यात आला, त्याला नवीन नाव देण्यात आलं. अशा प्रकारचे खूप किल्ले आहे. त्याच्यापैकी एक किल्ला आहे मुरुमदेवाचा किल्ला. मुरुमदेवाचा किल्ला जो आहे शिवरायांनी त्याची डागडुजी करून त्याला नवीन नाव दिलेलं आहे राजगड. आणि त्या राजगड जो आहे तर ती स्वराज्याची पहिली राजधानी आहे. त्यानंतर येतं खेळणा किल्ला जो सद्यस्थितीमध्ये कोल्हापूर या ठिकाणी आहे. मग या खेळणा किल्ल्याचं सुद्धा नामकरण विशाळगड असं देण्यात आलेलं आहे, म्हणून पहिला ऑप्शन राईट येते. सेकंड क्वेश्चन बघा, खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रीपद आणि त्यांची कामे यांची योग्य जोडी कोणती? मित्रांनो, आपल्याला माहित पाहिजे की अष्टप्रधान मंडळामध्ये कोण कोण होतं. एक प्रधान, दुसरे मंत्री, तिसरे सुमंत, चौथे सेनापती, पाचवे अमात्य, सहावे सचिव आणि त्याच्यानंतर न्यायाधीश आणि पंडितराव असे एकूण 8 मंत्री म्हणजेच अष्टप्रधान मंडळ होतं. प्रत्येकाला एक एक काम नेमून दिलेलं होतं. सेनापती होते हंबीरराव मोहिते, मिराजीरावजी असेल, डबीर आहे, म्हणजे जे 8 अष्टप्रधान मंडळामध्ये जे मंत्री होते त्यांचे काम बघा. पंडितराव यांचं काम होतं फक्त आणि फक्त धर्माची कामे पाहणे. धर्माची कामे पाहणे आहे या ठिकाणी तर पत्रव्यवहार सांभाळणे आहे. हे तर रॉंग, कारण पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम होतं मंत्रीचं. मंत्री. त्यानंतर इथं सचिव. सचिव यांचं काम आज्ञापत्र तयार करणे राईट आहे, म्हणजे आन्सर आपल्याला आलं सेकंड. त्यानंतर अमात्य आहे. अमात्य म्हणजेच आजचे फायनान्स मिनिस्टर. मग फायनान्स मिनिस्टरचं काम काय असणार आहे? जमा खर्च पाहणे. आणि सुमंत म्हणजेच आजचे फॉरेन मिनिस्टर, आणि त्यांचं काम काय आहे तर परराज्याशी संबंध ठेवणे. इथे उलटसुलट झालं म्हणून हे दोनही रॉंग येतात. आणि पंडितराव यांचं काम आहे फक्त आणि फक्त धर्माची कामे पाहणे, म्हणून हे सुद्धा रॉंग येते. सचिव आज्ञापत्र तयार करणे म्हणजे GR तयार करणे आजच्या भाषेत, म्हणून सेकंड ऑप्शन राईट येते. त्यानंतरचा प्रश्न बघा, स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी खालील पर्यायापैकी कोणती? प्रश्न बरोबर वाचायचा आहे. काय सांगितलेलं आहे? स्वराज्याचे शत्रू देण्यात आलेले आहे. स्वराज्याचे कोण? शत्रू, आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती. शिवरायांचे जे काही स्वामिनिष्ठ व्यक्ती होते या स्वराज्याचे जे शत्रू होते यांच्यावर तुटून पडले, त्यांच्या विरुद्ध संघर्ष केला. म्हणून शाहिस्ते खान शत्रू आहे, दौलत खान शत्रू आहे, बहलोल खान शत्रू आहे आणि सिद्दी मसूद शत्रू आहे. परंतु यांची झटापट नेमकी कोणासोबत झाली? जे शिवरायांचे स्वकीय होते, जे शिवरायांचे स्वामिनिष्ठ होते. तुम्हाला माहित असेल मित्रांनो, फिरोंगजी नरसाळा हे किल्लेदार होते ज्यांची झटापट झाली होती सर्वप्रथम शाहिस्ते खाना सोबत. शाहिस्ते खानाची बोटे कापली हा वेगळा प्रसंग आहे लाल महालामधला. परंतु शाहिस्ते खान ज्यावेळेस पुण्यामध्ये आला त्यावेळेस सर्वप्रथम फिरोंगजी नरसाळा यांनी त्याला थोपवलं, त्या ठिकाणी संघर्ष केला, म्हणून ही जी जोडी आहे योग्य आहे. त्यानंतर बहलोल खान आणि प्रतापराव गुजर यांचा सुद्धा संघर्ष झाला, म्हणून ही सुद्धा जोडी बरोबर आहे, योग्य आहे. सिद्दी मसूद आणि बाजीप्रभू देशपांडे तुम्हाला माहितच असेल, घोडखिंड नंतर ती पावनखिंड झाली, कारण की त्या घोडखिंडीमध्ये हा जो सिद्दी मसूद आहे याला थोपवलं आणि हे काम केलेलं होतं बाजीप्रभू देशपांडे यांनी. किल्ला होता कोणता तर पन्हाळा किल्ल्यावरची ही गोष्ट होती. आणि मग याच्याशी संघर्ष केलेला आहे बाजीप्रभू देशपांडे यांनी. ती घोडखिंड नंतर पावनखिंड म्हणून इतिहासामध्ये अमर झाली. हा सुद्धा पर्याय राईट आहे. इथे जे दौलत खान आहे, इथे दौलत खान नसून दिलेर खान पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? दिलेर खान. आता दिलेर खान कोण? तर तो एक मुघल होता. मुरारबाजी हे जे आहे, मुरारबाजी हे किल्लेदार होते आणि या किल्लेदाराने दिलेर खानासोबत संघर्ष केलेला आहे. म्हणून या ठिकाणी दौलत खान नको, काय पाहिजे होतं? दिलेर खान. म्हणून ही जोडी येतं अयोग्य, पण आन्सर येते हेच, कारण की अयोग्य जोडी विचारण्यात आलेली आहे. यस. नेक्स्ट आहे प्रश्न, खालीलपैकी योग्य विधान कोणते आणि कोणती?
आता मित्रांनो बघा, एकच गोष्ट फक्त तुम्हाला माहित पाहिजे, ते म्हणजेच नगरचे निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह. नगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह एवढीच जर गोष्ट तुम्हाला माहित असेल तर निश्चितपणे हे दोन्ही विधानं तुम्ही राईट किंवा रॉंग ठरवू शकता. विजापूरच्या आदिलशहाने शहाजी राजांना म्हणजे शिवाजी महाराजांचे जे वडील आहे शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिलेला होता. कोणता? सरलष्कर हा किताब दिला होता. कोणी दिला? विजापूरचा कोण? आदिलशाह. आदिलशाह. आणि तुम्हाला माहित पाहिजे की नगरचा कोण होता? निजामशाह होता. विजापूरच्या आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला आणि सोबतच बंगळुरू ही जहागिरी सुद्धा दिलेली होती. एवढं जर तुम्हाला माहित असेल तर मग तुम्ही याचं आन्सर योग्यरित्या देऊ शकता. कारण की बघा, आदिलशाह दिलेला आहे, विजापूरचा आदिलशाह. इथं आपण विजापूरचा आदिलशाह लिहिणार आहोत. विजापूरच्या आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला. अगदी योग्य असं विधान आहे. त्यानंतर आदिलशहाने म्हणजेच विजापूरचा आदिलशहाने शहाजी राजांना बंगळुरूची जहागीर सुद्धा बक्षीस म्हणून दिलेली होती. हे दोन्ही विधानं बरोबर येतात म्हणून आहे ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही अ आणि ब योग्य. यस. अशा प्रश्नांबद्दल जर का तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर निश्चितचपणे तुम्ही माझा क्लास म्हणजेच सबस्क्राईब करू शकता चॅनल. नेक्स्ट, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्ध प्रसंगी लढाई करावी लागत नसे? आता हा प्रश्न उलटसुलट विचारला जाते म्हणून प्रश्न बरोबर वाचायचा. या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे? शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्ध प्रसंगी लढाई करावी लागत नसे म्हटलेलं आहे. आपण या ठिकाणी जर का असे क्रॉस केले आणि इथे जर का नंबर दिले आपण 1 2 3 4 5 6 7 8, तुम्हाला मी अष्टप्रधान मंडळातील मंत्री सांगतो कोण कोण होते. एक आहे प्रधान, दुसरे आहे मंत्री, तिसरे सचिव, त्यानंतर येतं अमात्य, नंतर येतं सुमंत. यस, प्रधानमंत्री, सचिव, अमात्य, सुमंत. याच्यानंतर एक येतं सेनापती आणि त्यानंतर आहे न्यायाधीश आणि एक आहे ते म्हणजे पंडित राव. हे मंत्री आहे, यांना वेगवेगळ्या प्रकारचं काम नेमून दिलेलं होतं. राज्याचा कारभार चालवणे प्रधान यांचं काम, पत्रव्यवहार सांभाळणे हे मंत्रीचं काम, आज्ञापत्र तयार करणे सचिवांचं काम, जमा खर्च पाहणे हे अमात्याचं काम, परराष्ट्राशी संबंध ठेवणे हे सुमंतांचं काम आणि सैन्याची देखभाल करणे किंवा त्यांचं नियोजन करणे सेनापतीचं काम, न्यायदान करणे न्यायाधीशाचं काम आणि धर्माची कामे सांभाळणे हे पंडितराव यांचं काम. मग या ठिकाणी बघा, न्यायाधीश कोण होतं तर निराजीरावची, हे सगळं आपण सांगू शकतो. सेनापती कोण होते तर हंबीरराव मोहिते. प्रधान कोण होते तर मोरो त्र्यंबक पिंगळे. हे सगळ्यांचं एक विशिष्ट प्रकारे काम होतं. परंतु ज्यावेळेस आपल्या स्वराज्यावर कोणी चालून येत असेल आणि मग मनुष्यबळ जर का कमी पडलं तर सरते शेवटी फक्त 2च मंत्री व्यतिरिक्त. त्याला एक कारण होतं की प्रधान या ठिकाणी बघा, न्यायाधीश जर का युद्धासमोर जर उभा असेल तर न्याय बरोबर देऊ शकणार नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी असं काम दिलं की न्यायाधीश युद्धाच्या प्रसंगी जाणार नाही, कारण त्याचं काम आहे न्यायदान करणे आणि त्याचे डोळे बंदच असले पाहिजे, ऐकूनच न्यायदान केलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे पंडितराव यांनी धर्माची कामे सांभाळली पाहिजे, कारण की संस्कृतीचा वारसा जपला गेला पाहिजे, असं त्याच्या मागे कारण होतं. मग बघा, न्यायाधीश आणि पंडितराव हे 2च मंत्री जे आहे अष्टप्रधान मंडळातील, ते युद्ध प्रसंगी लढाई करण्यासाठी जात नसे, हे कारण होतं. यांच्या व्यतिरिक्त हे सगळेच जायचे. बघा या ठिकाणी किती वेधकता तुम्हाला दिसून येते, किती नियोजनबद्ध कारभार दिसून येते शिवरायांचा, की प्रधान जरी असेल तरी युद्ध प्रसंगी त्यांना जावंच लागणार आहे युद्ध खेळायला.
मंत्री असेल जावंच लागेल, सचिव असेल जावंच लागेल, अमात्य असेल जावंच लागेल, सुमंत असेल जावंच लागेल आणि सेनापती तर जाणारच आहे. येस, सो आन्सर येते लागत नसे. प्रश्न बरोबर वाचायचा. लागत नसे तर कोण? पंडितराव आणि न्यायाधीश हे दोन जे मंत्री आहेत ते जात नसे युद्धप्रसंगी. थर्ड नंबरचे आन्सर या ठिकाणी राईट आहे. 6वा प्रश्न बघा. संस्कृत पंडितांना मराठी भाषेचे महत्व सांगताना संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली? संस्कृत वाणी देवे केली तर प्राकृत काय देवापासून झाली, आपल्या चोरापासून झाली. आता संस्कृत म्हणजे देवाची वाणी आणि आपली प्राकृत म्हणजे काय रे, चोरापासून आली का रे? असं कोण म्हटलेलं होतं? तर ते म्हणणारे होते एक जणू काही भारूड आहे. हे जर तुम्हाला लक्षात आलं तर ते म्हटलं होतं संत एकनाथांनी. नेक्स्ट क्वेश्चन. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले? शिवरायांचा राज्याभिषेक झाला, सर्व जनतेने शिवरायांना राजा म्हणून स्वीकारलं आणि त्या दिवशी नाणे पाडण्यात आले होते 2 धातूचे. एक होता सोने आणि दुसरं होतं तांबे. तांब्याची होती शिवराई आणि सोन्याचा होता होन. तांब्याची शिवराई, सोन्याचा होन हे जर का तुम्हाला माहित असेल तर तुमचा आन्सर चुकणारच नाही. तांब्याची होती शिवराई, सोन्याचा होता होन. या ठिकाणी मोहर देण्यात आलेला आहे. मोहर नव्हती ते होन होता. सोन्याची नव्हती दादा शिवराई तर ती तांब्याची होती शिवराई. तांब्याची मोहर नव्हती तर तांब्याची शिवराई होती. म्हणून आन्सर आलेला आहे फर्स्ट. 8वा प्रश्न बघा. शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक असलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक म्हणजे शिवरायांचा प्रत्येक शब्द न शब्द मानणारे असे लोक होते. त्यापैकी 4 जण देण्यात आलेले आहे. त्यापैकी एक नव्हता. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक असलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? मित्रांनो या ठिकाणी बघा, हा फाझल खान कोण आहे? हा फाझल खान आहे औरंगजेबाचा मुलगा. त्याच्यानंतर हा सलाबत कोण आहे? हा आहे सिद्दी जौहर. तुम्हाला माहित असेल प्रसंग, बाजीप्रभू देशपांडे, शिवाजी महाराज आणि हे बाकी यांची पूर्ण हे धावून गेलेली होती. हा फाझल खान सुद्धा होता, सलाबत खान सुद्धा होता आणि हा दाऊद खान सुद्धा हा काय तर शत्रूच होते. हे 3 शत्रू होते. दौलत खान मात्र शत्रू नव्हता. म्हणून फर्स्ट नंबरचे आन्सर या ठिकाणी राईट आहे. येस, नेक्स्ट क्वेश्चन. शिवरायांच्या काळात घोडदळ या सैन्य दलाशी संबंधित संबोधन किंवा पद कोणते? आपल्याला माहित पाहिजे. आपल्याला हे माहित पाहिजे की घोडदळाशी, सैन्य दलाशी संबंधित संबोध कोणते? तर ते आहे बारगीर आणि त्याच्यासोबत एक असायचा शिलेदार. आता बारगीर असं पद होतं घोडदळाचं मधलं. हा जो घोडा आहे या बारगीराला सरकारकडून म्हणजे शिवरायांकडून काय मिळायचा? घोडा पण मिळायचा आणि साहित्य सुद्धा मिळायचं, हत्यार सुद्धा मिळायचे बारगीराला. परंतु शिलेदाराला सरकारकडून घोडा मिळत नसे आणि कुठले साहित्य मिळत नसे. शिलेदाराचा स्वतःचा घोडा राहत होता आणि साहित्य सुद्धा राहत होतं. एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्या. येणाऱ्या परीक्षेमध्ये इथं शिलेदार सुद्धा येऊ शकते. शिवरायांच्या काळात घोडदळ या सैन्य दलाशी संबंधित संबोधन कोणते? तर 2 संबोधन आहे, एक बारगीर आणि दुसरा आहे शिलेदार. म्हणून आन्सर आहे या ठिकाणी बारगीर. फर्स्ट नंबरचा आन्सर या ठिकाणी राईट आहे. शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश किंवा ठिकाण दर्शवणारा पर्याय कोणता? मित्रांनो तुम्ही 4थ्या वर्गाचं पुस्तक बघा, शेवटी नकाशा देण्यात आलेला आहे. त्या नकाशामध्ये शिवरायांचा जो हिंदवी स्वराज्य आहे ते हिंदवी स्वराज्य कुठून कुठपर्यंत जातं म्हणजे पुणे सुपेपासून तर अख्खा कर्नाटक पासून तर ते तामिळनाडूपर्यंत गेलेलं आहे. मग या ठिकाणी त्याच्या बाजूला पद्धतशीर त्याच्या बाजूलाच बघा असे नावं देण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये बऱ्हाणपूर आणि तुळजापूर तुम्हाला दिसून येते. बऱ्हाणपूर आणि तुळजापूर मी दाखवून सुद्धा देत तुम्हाला. या ठिकाणीच आहे बऱ्हाणपूर आणि तुळजापूर जे आहे हे दोन्ही ठिकाणं त्या साम्राज्यामध्ये येत नाही, हिंदवी साम्राज्यामध्ये. ठीक आहे, तर ते तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो. येस, वेट अ मिनिट. ओके, चला पुढे जाऊया आपण. तेव्हापर्यंत बघतोय मी ते.
येस. नेक्स्ट क्वेश्चन बघा, म्हणजे बऱ्हाणपूर व तुळजापूर आहे. ओके, ठीक आहे, नंतर बघूया. त्याच्यानंतर बघा, कर्तव्यापुढे शिवराय नातेगोते मानत नसत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील, कोणाचा दाखला देतील असं आहे. ओके, आता बघा, कर्तव्यापुढे शिवराय नातेगोते मानत नसत. जो स्वराज्यावर धावून आला, ज्यानं स्वराज्याची बेमानी केली, त्याला वटणीवर तर आणतच होते आणि फटके सुद्धा देत होते. तुम्हाला माहित असेल, एक बाजी घोरपडे आणि संभाजी घोरपडे आणि सोबतच हे फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांनी थोडस म्हणजेच नाही मानले शब्द शिवरायांचे. शिवरायांनी यांना वटणीवर आणलं. हे स्वकीय होते, शिवाय हे घराण्यातलेच नातेगोत्यामधले सुद्धा होते. हे बजाजी नाईक निंबाळकर, फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर, हे यांना वटणीवर आणलं. नंतर हेच वाटल्यास चांगले झाले. म्हणून कर्तव्यापुढे शिवराय नातेगोते मानत नसणे या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील, तर यांचाच दाखला देतील की बाबा रे मुलांनो, बघा की शिवरायांचं एवढं चांगलं कार्य असताना ही व्यक्ती त्यांच्या विरुद्ध होती, परंतु नंतर शिवरायांनी यांना वटणीवर आणलं आणि नंतर हे मग निष्ठावंत झाले. असं विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षक दाखला देणार आहे बजाजी नाईक निंबाळकर यांचा. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. खूप चांगलं असं विधान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर अपार प्रेम होते, फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते. मानवी सद्गुणांचे ते साक्षात काय होते, प्रतीक होते, असे कोणी म्हटलेले आहे, तर मित्रांनो म्हटलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. म्हणून थर्ड नंबरचा ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हणतात? शिवाजी महाराजांना हे माहिती होतं की डोंगर किल्ल्यांमधून, गिरिदुर्गमधून आपल्यावर शत्रू तुटून पडेल, म्हणून त्यांनी गिरिदुर्ग बांधले, डोंगरी किल्ले बांधले. परंतु त्यांच्या लगेच लक्षात आलं की आपल्या राज्यावर, आपल्या स्वराज्यावर आधीपासून डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज सुद्धा आले. मग ते कुठून आले, तर ते जलमार्गाने आले. आणि म्हणून जलमार्गामध्ये सुद्धा यांना थोपवलं पाहिजे, म्हणून त्यांनी सिंधुदुर्ग या ठिकाणी खुर्टे बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला. म्हणजे त्या ठिकाणापासून त्यांनी आणि तिथेच एक आरमार दर उभं केलं. आणि म्हणूनच म्हटल्या जाते भारतीय आरमाराचे जनक कोण, तर छत्रपती शिवाजी महाराज, राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती. त्यानंतर आहे बघा, पैठणचे संत एकनाथ आहे. आता पैठणचे संत एकनाथ महाराज आहे. 4थ्या वर्गाचा इतिहास अभ्यासताना किंवा 7व्या वर्गाचा इतिहास अभ्यासताना तुम्हाला संतांची कामगिरी हा एक चॅप्टर दिसून येईल. त्यामध्ये कोणते संत कोणत्या गावचे आहे, कुठले आहे, ते त्यांनी दिलेलं आहे. संत एकनाथ महाराज हे पैठणचे, त्यांचा जन्म पैठण या ठिकाणी झाला. नरसी हे गाव आहे मित्रांनो, सद्यस्थितीमध्ये हिंगोली या जिल्ह्यामध्ये. हिंगोली या जिल्ह्यामधील नरसी म्हणजेच ते हिंगोली आणि रिसोडच्या मध्ये नरसी लागतं. आणि त्या ठिकाणी जन्म झालेला आहे तो म्हणजे संत नामदेवांचा, नरसी नामदेव. आणखी प्रश्न विचारले जाऊ शकतात या ठिकाणी. समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म गोदावरी नदीच्या काठी मराठवाड्यामध्ये जांब या गावी झाला. ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगावला झाला, आपेगावला. आणि तुकाराम महाराजांचा जन्म हा देऊ या गावी झाला. हे सुद्धा विचारले जाण्याची शक्यता आहे. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत असे, याआधीच प्रश्न विचारला गेला की कोणाला लढाई करावी लागत नसे. आता या ठिकाणी येणाऱ्या परीक्षेमध्ये जर हा प्रश्न विचारला गेला तर थोडा वेगवेगळा विचारला जाऊ शकतो. याचे ऑप्शन वेगळे येऊ शकतात. 6 मंत्र्यांची नावं या ठिकाणी येऊ शकतात. कसं बघा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत असे,
तर नसेचं पहिले बघायचं, तर ते आहे नसणारे कोण? पंडितराव न्यायाधीश. पंडितराव न्यायाधीश हे युद्धप्रसंगी लढाई करण्यासाठी जायचे नाही, कारण की त्यांना स्पेशली एक काम नेमून दिलेलं होतं. ते सर्वात महत्वाचं होतं युद्धाहीपेक्षा त्यावेळेस. एक म्हणजे धर्माची कामे सांभाळणे पंडितराव, आणि न्यायदान करणे म्हणजे न्यायाधीश. त्यापैकी मग आता उरलं कोणतं ऑप्शन? अमात्य आणि सचिव. आता या ठिकाणी वेगवेगळे सुद्धा नाव येऊ शकतात, म्हणजे पद येऊ शकतात. अमात्य आहे, सचिव आहे, सेनापती तर जाणारच आहे, हे देणार नाही ते. त्यानंतर अमात्य, सचिव, मंत्री आहे, मंत्री, त्याच्यानंतर प्रधान आहे आणि प्रधान आहे आणि सुमंत सुद्धा आहे. म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये हाच जर प्रश्न विचारला तर हे दोन नावं काढून हे सुद्धा दोन नावं टाकू शकते. म्हणजे आन्सर येते अमात्य व सचिव यांना युद्ध प्रसंगी लढाई करावी लागत असे. सोबतच सेनापती, मंत्री, प्रधान आणि सुमंत या 6 जणांना युद्ध प्रसंगी लढाई करावी लागत असे. म्हणून फर्स्ट नंबरचा ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. गुरु ग्रंथ साहेब या शिखांच्या पवित्र ग्रंथात खालील पर्यायापैकी कोणाच्या रचनेचा समावेश होतो? तर मित्रांनो होतो संत नरसिंह मेहता. गुजरात या ठिकाणी राहणारे संत नरसिंह मेहता यांचा समावेश होतो. आणि सोबतच एक गोष्ट तुम्हाला माहित असेल की संत नामदेव महाराजांच्या ज्या पदे आहे तर ते हिंदी भाषेमध्ये गुरु ग्रंथ साहिब या पवित्र धर्मग्रंथामध्ये शिखांच्या समाविष्ट करण्यात आलेले आहे. 17वा प्रश्न बघा. आता याचं सुद्धा योग्य उत्तर आपल्याला काढावं लागेल आणि क्षणभरामध्ये आपल्याला काढावं लागेल. खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणते किंवा कोणती? सर्वप्रथम बघायचं योग्य की अयोग्य. या ठिकाणी योग्य विधाने कोणती? आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला. आपल्याला माहित आहे शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला, परंतु कोणी दिला? विजापूरच्या आदिलशहाने. बरोबर आहे, विजापूरचा आदिलशाह हे बरोबर आहे. आणि आदिलशहानेच बंगळुरू ही जहागीर सुद्धा शहाजी राजांना दिली होती, हे सुद्धा आपल्याला माहित आहे. परंतु इथं नगरचा निजामशाह आलेला आहे, म्हणून हे काय तर विधान रॉंग येते. निजामशाहने नाही दिलेली होती बंगळुरूची जहागीर. ज्यांनी सरलष्कर हा किताब शहाजी राजांना दिला होता त्याच आदिलशहाने शहाजी राजांना बंगळुरूची जहागीर सुद्धा दिलेली होती. म्हणून अयोग्य येते, ब चूक येते. म्हणून फर्स्ट नंबरचा ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. 18वा प्रश्न बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली? आपल्याला एवढं माहीतच आहे की राज्याभिषेक झाला त्यावेळेस 2 नाणी पाडण्यात आलेली होती. एक सोन्याचा होन होता आणि एक तांब्याची शिवराई होती. म्हणून सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई हे आन्सर येतं. फर्स्ट नंबरचे आन्सर या ठिकाणी राईट आहे. नेक्स्ट. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? नूरबेग, सलाबत खान, काझी हैदर आणि सिद्दी मिसरी. हा जो सलाबत खान आहे हा सिद्दी जोहर. सोबतच होता फाजल खान जो औरंगजेबाचा मुलगा होता. यांनी बाजी प्रभू देशपांडे यांना मारलं. कुठे? घोडखिंडीमध्ये. आणि बाजी प्रभू देशपांडे यांना मारल्यापेक्षा तिथे वीरमरण आलं बाजी प्रभू देशपांडे यांना. ती जी घोडखिंड आहे आता पावनखिंड म्हणून प्रसिद्ध आहे. यस. सो हा जो सलाबत खान आहे तो पाईक नव्हता, तो हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत नव्हता, तर तो शत्रू होता. म्हणून इथे सेकंड नंबरचे आन्सर राईट आहे. नेक्स्ट. काझी हैदर कोण आहे? सिद्दी मिसरी कोण आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. सिद्दी मिसरी हा जो आहे शिवरायांचे जे 10 अंगरक्षक होते त्यापैकी एक आहे सिद्दी मिसरी. ज्यावेळेस प्रतापगडाचा प्रसंग झाला, ज्यावेळेस अफजल खानाचा वध ज्यावेळेस तुम्ही अभ्यासता त्यावेळेस 10 अंगरक्षकांमध्ये शिवरायांच्या 10 अंगरक्षकांमध्ये सिद्दी मिसरीचं नाव तुम्हाला दिसून येते. नेक्स्ट. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतेवरील स्वारीचे प्रमुख कारण काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली, सुरतेवर स्वारी केली, सुरतेवर चालून गेले. त्याच्या मागचं कारण एकच आहे मित्रांनो की शाहिस्ते खानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे. शाहिस्ते खान
लाल महालामध्ये त्याचे बोटे कापल्या गेली, परंतु त्याच लाल महालामध्ये तो 2-2.5 वर्ष होता आणि याने पूर्ण नासधूस केलेली होती, पूर्ण पुणे सुपे बेचिराग केलेलं होतं. म्हणून शाहिस्ते खानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढावं यासाठी सुरतेवर स्वारी करण्यात आली. केव्हा? पहिली स्वारी. 2दा सुरतेवर स्वारी करण्यात आली. येस. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती हे अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले? तिसऱ्यांदा प्रश्न विचारण्यात आला मित्रांनो. तर तो आहे सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई. या ठिकाणी सोन्याचा होन आहे म्हणून पहिलाच ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिलेला होता? छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील जे प्रधान होते त्याच्यामध्ये 8 मंत्री होते. प्रधानमंत्री, सेनापती, सुमंत, अमात्य, सचिव, पंडितराव आणि न्यायाधीश या सर्वांना त्यांच्या कामाचा मोबदला तो म्हणजे रोख पगार दिला जायचा. इनामे दिल्या जात नव्हती, जहागीर दिल्या जात नव्हती आणि वतने सुद्धा दिल्या जात नव्हती. पगार घ्या. नेक्स्ट. भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण होते? भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी कोण संबंधित संत होते? तर ते होते संत एकनाथ महाराज, ज्यांची भारुडे प्रसिद्ध आहे. खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती? पुन्हा एक प्रश्न आला. म्हणजे या स्वरूपात उलटसुलट प्रकारे प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. निजामशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला? नाही. विजापूरचा जो आदिलशाह आहे, विजापूरचा विजापूरच्या आदिलशहाने शहाजी राजांना, शिवाजी महाराजांच्या वडिलांना सरलष्कर हा किताब दिला आणि सोबतच बंगरुळू ही जहागीर सुद्धा दिली होती. म्हणून निजामशाह रॉंग आहे, तर तिथे काय पाहिजे? आदिलशाह. निजामशाह रॉंग आहे, तिथे काय पाहिजे? तर आदिलशाह. म्हणून हे दोन्ही विधान अयोग्य आहे. म्हणून 4th नंबरचा ऑप्शन राईट येतं. अ व ब अयोग्य. नेक्स्ट प्रश्न. छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो आणि त्यामध्ये तुम्हाला पाठच करावं लागेल. कोण? सलाबत खान. कोण? फाजल खान. है की नाही? म्हणून तुम्ही बघा या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल, दौलत खान आणि दाऊद खान. छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? कोण निष्ठावंत नव्हते याच्यातले? सो तुम्हाला त्याचा आन्सर आलं पाहिजे. तर यापैकी येस, वेट अ मिनिट, एक बघून सांगावं लागेल. तर यामध्ये सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल आणि दौलत खान हे तीनही काय होते? तर निष्ठावंत पाईक होते आणि दाऊद खान हा निष्ठावंत पाईक नव्हता. म्हणून निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय येतो तो म्हणजेच दाऊद खान. 4th नंबरचा ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. आणि हा सुद्धा गट तुम्ही लक्षात घ्या की सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल आणि दौलत खान हे तीनही शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक होते आणि हा नव्हता. म्हणून दाऊद खान आपल्याला आन्सर येते. शिवरायांच्या काळात बारगीर हे संबोधन पद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे? 2दा प्रश्न विचारण्यात आला आतापर्यंत. तर बारगीर हे जे पद आहे फक्त उलट प्रश्न विचारण्यात आला. बारगीर हे पद घोड दलाशी संबंधित आहे. या बारगीरच्या जागेवर शिलेदार सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे. बारगीर हे जे पद आहे यांच्याजवळ सरकारचा घोडा असायचा, सरकारचं साहित्य असायचं. मात्र शिलेदाराजवळ स्वतःचा घोडा आणि स्वतःचं साहित्य असायचं. एवढं माहित पाहिजे. या बारगीरच्या जागेवर शिलेदार सुद्धा येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. आणि सरनोबत सुद्धा येऊ शकते. आता सरनोबत हे संबोधन खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे याविषयी तुम्ही कमेंट्स करू शकता. येस. नेक्स्ट क्वेश्चन. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी या ठिकाणी झाला, या किल्ल्यावर झाला. तर समर्थ रामदास यांचा जन्म कुठे झाला असं या रेषेच्या स्वरूपातून माहित पडतं. तर समर्थ रामदास यांचा जन्म झालेला आहे मराठवाड्यामध्ये गोदावरी नदीच्या काठी असलेल्या जांब या गावी. यस, 2nd नंबरचा ऑप्शन राईट आहे.
शिवराय आपल्या सेवकांची सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत असत. शिवराय आपल्या सेवकांची, जे कोणते सेवक होते त्यांचीवाली आणि सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत असत. म्हणजे वरिष्ठ जर असले, वयाने मोठे असले तर पित्यासारखी काळजी घेत होते. जरी सेवक असले तरी. या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार आहे? शिक्षक म्हणून तुम्ही कोणाचा दाखला देणार की जे ज्यांना ह्या चारपैकी ज्यांना शिवाजी महाराज जरी सेवक असेल तरी सुद्धा पित्या समान वागणूक देत होते? मदारी मेहतर, कान्होजी जेधे, प्रतापराव गुजर की बाजी घोरपडे? कोणाचा दाखला देणार नाहीत, कोणाचा दाखला देणार नाहीत, कोणाचा दाखला देणार नाहीत. तर दाखला नाही देण्यात येणार. मदारी मेहतरचा सुद्धा देण्यात येईल, कान्होजी जेधे सुद्धा देण्यात येईल, नंतर प्रतापराव गुजर सुद्धा देण्यात येईल. कारण की हे सर्व काय होते तर शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची निष्ठावंत होते, स्वामीनिष्ठ होते हे तीनही. परंतु बाजी घोरपडे आणि सोबतच संभाजी घोरपडे, संभाजी घोरपडे आणि सोबतच बजाजी नाईक निंबाळकर फलटणचे, हे तीन अशा व्यक्ती होत्या की जे शिवरायांच्या विरुद्ध कट कारस्थान करत होते. मग यांचा देणार का तुम्ही दाखला? यांचं स्पष्टीकरण देणार का तुम्ही? नाही. कारण की हे त्याच्या विरुद्ध आहे. म्हणून 4 नंबरचे आन्सर या ठिकाणी येते. 29वा प्रश्न. शिवकाळात हिंदवी स्वराज्याच्या साम्राज्याचा, शिवकाळात हिंदवी स्वराज्याचा म्हणजे हिंदवी साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश दर्शवणारा पर्याय कोणता? मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. पुणे असेल, सुपे असेल, रायगड असेल, इथून जे हिंदवी स्वराज्य विस्तारलेलं होतं तर ते कर्नाटकापासून पुढे 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 जात डायरेक्टली वेल्लोर आणि जिंजीपर्यंत पोहोचलं होतं. कुठे? वेल्लोर आणि जिंजीपर्यंत पोहोचलेलं होतं. वेल्लोर आणि इथे आहे जिंजीपर्यंत पसरलेलं होतं. सोबतच इथे पॉंडिचेरीपर्यंत सुद्धा त्या टोकापर्यंत पोहोचलेलं होतं. मग कर्नाटकच्या बेळगाव हिंदवी स्वराज्यामध्ये होतच. हे कारवार आणि धारवाड हे सुद्धा ठिकाणं हिंदवी स्वराज्यामध्ये होतेच. तामिळनाडूतील वेल्लोर आणि सोबतच जिंजी सुद्धा हिंदवी स्वराज्यामध्येच होतं. शिवरायांचं साम्राज्य, शिवरायांचा स्वराज्य हे कुठपर्यंत पसरलेलं होतं? या जिंजीपर्यंत पसरलेलं होतं. TN मीन्स तामिळनाडूपर्यंत पसरलेलं होतं. परंतु म्हैसूर आणि मदुराई हे जे 2 ठिकाणं आहे, सोबतच बऱ्हाणपूर आणि तिकडे ते तुळजापूर, ते पण नव्हते. आणि म्हैसूर आणि मदुराई सुद्धा नव्हतं. इथे हिंदवी स्वराज्य पसरलेलं नव्हतं. हे जे म्हैसूर आहे, हे म्हैसूर कर्नाटकामध्येच येतं आणि बँगलोरच्या थोडंसं बाजूला येते. म्हणून तिथे शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य पसरलेलं नव्हतं, मात्र ते स्वराज्य डायरेक्ट जिंजीपर्यंत पसरलेलं होतं. म्हणून 4 नंबरचे आन्सर या ठिकाणी राईट येते. 30वा प्रश्न बघा. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकार्याने उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केलेली आहे? छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकार्याने उद्देशून बोलत आहे असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केलेली आहे, कोणी कविता लिहिलेली आहे? तर ती कविता लिहिलेली आहे सुब्रमण्यम भारती यांनी. 2nd नंबरचा ऑप्शन राईट आहे. देयर इज अ लास्ट क्वेश्चन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस. TET साठीच नव्हे तर आपल्याला जीवनचरित्र, आपलं जीवन चांगलं होण्यासाठी हा शेवटचा सुद्धा प्रश्न तेवढाच इम्पॉर्टंट आहे. मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल कोणत्या शतकात उभारले गेले? प्रश्न तर विचारला, पण खतरनाक प्रश्न विचारला. तो प्रश्न असा आहे, मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल कोणत्या शतकात उभारले गेले? तर ते शतक येतं कोणतं? 17वे शतक. त्याच्या मागचं कारण असं आहे, त्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो की शिवरायांचा जो जन्म आहे आणि मृत्यू आहे आणि तो कालखंड जो आहे तो 1630 पासूनचा आहे. म्हणून 1630ला जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630ला शिवरायांचा जन्म झाला आणि तिथून त्यांचं कार्य सुरू झालं. मग हे जे 1600 येते तर 1630 हे वर्ष आहे. मात्र शतक म्हटलं तर 1 न पुढे घ्यावं लागते. 17वे शतक होते आणि या 17व्या शतकामध्ये भारताचं पहिलं आरमार दल कोण उभारलं? तर शिवरायांनी उभारलं. म्हणून शिवरायांना आरमार दलाचे, भारतीय आरमार दलाचे काय म्हटले जाते? जनक म्हटले जाते. काय म्हटले जाते? जनक म्हटले जाते. म्हणून आन्सर आहे 3rd. बरेचसे मुलं काय करणार, इथं 16वे आन्सर लिहू शकतात, परंतु 16वे लिहू नका. शिवरायांचा जन्म झालेला आहे
19 फेब्रुवारी 1630ला आणि म्हणून 16च्या पुढे 1 म्हणजे 16 + 1 म्हणजे 17वे शतक लिहायचं आहे. दॅट्स इट, कम्प्लीट. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे जर का तुम्हाला खरंच आवडलेला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की काहीतरी या व्हिडिओमध्ये नाविन्यपूर्णता आहे, याबद्दल तुम्हाला एक्स्ट्रा माहिती मी डीपची सुद्धा देऊ शकतो, परंतु व्हिडिओची लेंथ जास्त होऊ शकते आणि आपल्याकडे वेळ आहे कमी, म्हणून थोडक्यात याच वेळेला आन्सर दिले आणि सर्व आन्सर योग्यरित्या दिले. या प्रत्येकच प्रश्नाशी रिलेटेड एक एक्स्ट्रा प्रश्न सुद्धा आपल्याला अभ्यासावा लागणार आहे, एक्स्ट्रा माहिती घेऊन आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, जेणेकरून आपल्याला 5 मार्क्स पक्के होऊ शकतात.